परभणी जिल्ह्यातील जे काही महसूल मंडळ आहेत त्यापैकी 18 महसूल मंडळाला वगळण्यात आले. परभणी तालुक्यातील 9 महसूल मंडळ आहेत त्यातले 8 मंडळ वगळण्यात आले. याचं टेक्निकल कारण होतं, बऱ्याच दिवसापासून आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करतोय पण शासन अजिबात त्यामध्ये दखल देत नाही. म्हणून आज कलेक्टर ऑफिसला आम्ही लॉक लावण्यासाठी इथं आलो होतो. इथं धरणे आंदोलन केलं आणि या निमित्तानं जिल्हाधिकारी महोदयवर आमची चर्चा झालेली आहे. त्यामध्ये टेक्निकल कारण असं आहे की सोयाबीन यावेळेस अतिवृष्टी झाल्यामुळं सोयाबीनचं जे ड्राय वेट घेतलं जात होतं त्यामध्ये शासनाने एक परिपत्रक काढलं की त्यांचं ड्राय वेटही घ्या आणि त्यांचं ग्रीन वेटही घ्या. ग्रीन वेटमध्ये ओला असताना खाली ओला होता, ओला होता, म्हणून सोयाबीनचं 2 प्रकारचं वेट घ्यावं अशा प्रकारचं शासनानं निर्देशित केलं. तशा प्रकारचं नोटिफिकेशन शासनानं काढलं होतं. 11 तारखेला काढलं होतं 10व्या महिन्यात, त्यानंतर 3 तारखेला काढलं होतं, 9 तारखेला काढलं होतं. त्यानंतर आपल्या परभणीच्या प्रशासनानं तशा प्रकारचं 2दा वजन घेतलं. आता वास्तविक पाहायला गेलं तर शासनाची जी कंपनी आहे ऑल इंडिया इन्शुरन्स कंपनी, शासनाचं त्यामध्ये 84% शेअर्स आहे आणि त्याच कंपनीनं परत ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही 2दा वेट कशाला घेतलं. आता 2दा वेट काय सरकारनं शेतकऱ्यांना घ्यायला सांगितलं का? सरकारनं 2दा वेट घेतलं. दोघांच्या वेटमध्ये खूप फरक आला, ओल्यामध्ये आणि वाळ्या ह्याच्यामध्ये. त्यामध्ये म्हणून त्याने ड्रायेज रेशो जो असतो सुकवणीचा प्रयोग ग्राह्य धरून आम्हाला विमा देण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी होती. आणि हे जे 2 प्रयोग करायला लावले होते, या 2 वेट घ्यायला लावले होते, शासनानंच घ्यायला लावले होते, आम्ही आता सिद्ध केलं. कलेक्टर महोदयाने आम्हाला सांगितलं आहे की मी याच्यावर बैठक घेणार आहे. प्रोसिडिंग माझी तयार होती आहे. विमा कंपनीचा अधिकारी आम्ही बोलवलेला आहे आणि ही जी टेक्निकल चूक झालेली आहे आम्ही हे राज्य शासनाकडे पाठवू. विमा कंपनीचा प्रतिनिधीसुद्धा आम्ही बोलून घेतलेला आहे अशा प्रकारचं म्हणणं कलेक्टर महोदयांचं होतं. 15 दिवसामध्ये ही जी चूक विमा कंपनीची आहे ही चूक विमा कंपनीची दुरुस्त करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हा लेवलची कमिटी फॉर्म केलेली आहे. याचा प्रस्ताव आम्ही राज्य शासनाकडे पाठवू आणि राज्य शासनाकडनं परत विमा कंपनीला गेल्यानंतर विमा मिळेल अशा प्रकारचं आश्वासन आज कलेक्टर महोदय जिल्हाधिकारी महोदयानं आम्हाला दिलेलं आहे. पण आमचा जे लॉक लावण्याचा कार्यक्रम होता तूर्त आम्ही स्थगित केलेला आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे, प्रशासनाला इशारा दिला आहे की 15 दिवसामध्ये जर आम्हाला विमाला मिळाला नाही तर कृषी मंत्र्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये चक्काजाम आम्ही आंदोलन करू. कारण आमच्या हक्काचे पैसे आहेत, हक्काचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे अशा प्रकारचं आजचं या आंदोलनाची रूपरेषा होती. शेतकऱ्यांना 100% शासनानं यामध्ये दखल घेतली पाहिजे आणि एक चांगला कायदा या निमित्तानं शासनानं केला पाहिजे. कायदा हे फक्त कागदावर नसला पाहिजे, कागदा हे इम्प्लिमेंट सुद्धा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची. पीक विम्यामुळे शेतकरी अडचणी चाललाय. नाफेडनं हरभरा खरेदी केल्यावर पूर्णपणे बंद केलं. ज्यांनी नोंदणी केली त्यांना हरभऱ्याच्या संदर्भामध्ये जे काही त्यांचं ते बारदाना आहे त्या बारदाना खरेदीमध्ये सुद्धा गोंधळ आहे. त्यामध्ये सुद्धा मंत्री महोदयानं सांगितलंय की बारदाना खरेदी माझ्याशिवाय करायचं नाही. अरे तुम्ही पोते खाऊन टाकायले, शेतकऱ्याचा बारदाना खाऊन टाकायले. बारदाना उपलब्ध आहे, बारदाना हे लिमिट सरकारने दिली, त्याच्या आधी जे आधी सेक्टर होतं ते वाढून द्या म्हणून आम्ही सांगतोय पण कानाडोळा केला जातोय, न ऐकल्यासारखं केलं जातं. यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात आलेलं आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे सरकार मजुराच्या विरोधात आहे, हे सरकार फेल झालेलं आहे. या सरकारला घरी जायची वेळ आलेली आहे. शिवसेनेच्या 80 पदाधिकारी